सरकारी नोकरीचा आमिष देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करतो आणि या रागामधून सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे। पालघरच्या वाडामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि जावई गाढ झोपेत असताना सासऱ्याने धारदार कुऱ्हाडीने जावयाच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून हत्या केल्याची माहिती आहे। या संदर्भात पालघरच्या वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपी सासऱ्याला आता सध्या अटक केलेली आहे। मुलीला पैशासाठी त्रास द्यायचा, तिच्याकडनं पैसे घेऊन पुढे काही ठिकाणी तो घालवायचा आणि त्याला फसवण्याची सवय होती। लोकांकडनं नोकरी लावायला किंवा इतर काही कारणाने म्हणून असं तो काही किरकोळ रकमा घ्यायचा। त्यामुळं त्या रात्री तो झोपला असताना, घर बंद असताना याने कुऱ्हाड घेऊन त्याच्या डोक्यावर आघात करून त्याला जिवंत ठार मारले। हा वयस्कर गृहस्थ जानू कवठे यानेच रात्रीच्या वेळी त्याला कुऱ्हाडीने मारल्याचं कबूल केलं। पालघरच्या वाड्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि याच संदर्भात पालघरमधून पोलिसांनी दिलेली ही प्रतिक्रिया। मात्र त्यांनी सासरे जे आहेत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सरकारी नोकरीचा आमिष देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करतो या रागामधून सासऱ्याने जावयाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि पालघरच्या वाड्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे।